नमस्कार. एकाक्षी MPSCमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जे इयरबुक स्टार्ट केलेलं आहे आदरणीय देवा जाधवर सरांचं, त्याच्यातलं आज आपलं दुसरं लेक्चर आहे, ज्यामध्ये आपण डिसेंबर महिना कंप्लीट करत आहोत. मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण काय बघितलं, तर मेन होतं निधन वार्ता. 5 निधन वार्ता आपण बघितलं आणि बाकीचं GK कव्हर केलं. ठीक आहे, बाकीच्या ज्या न्यूज होत्या ना त्या कव्हर केल्या. तसंच आज मेन काय असणार आहे, आज सगळ्या स्पोर्ट्स न्यूज असणार आहे आणि त्यासोबत बाकीच्या काही GKच्या ज्या न्यूज आहेत ना त्या आपण अशासोबत कव्हर करणार आहोत. म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये निधन वार्ता प्लस GK आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये मेन स्पोर्ट्स न्यूज सगळ्या आणि बाकीचं जे काही इतर करंट अफेअर्स आहेत ते आपण बघणार आहोत. तर बघा, सुरुवात करूया. तर स्पोर्ट्स न्यूजमध्ये पहिली न्यूज काय आहे, अंडर-19 आशिया कप 2025. अंडर-19 एशिया कप 2025 कोणाद्वारे, तर एशियन क्रिकेट काउन्सिलद्वारे. ठिकाण कुठे, दुबई UAE. कालावधी 12 डिसेंबर 2025 ते 21 डिसेंबर 2025. एकूण सहभागी संघ 8 आहेत. स्वरूप किती, 50 षटके. क्रमांक 12वे, भारत, UAE, पाकिस्तान, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, नेपाळ. विजेता कोण, पाकिस्तान. उपविजेता भारत. कर्णधार कोण, आयुष म्हात्रे. अंतिम सामना ICC अकादमी मैदान, दुबई. सामनावीर आणि मालिकावीर समीर मिन्हाज. अंडर-19मध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा अभिज्ञान कुंडू. स्पर्धा आशिया कप. मलेशिया संघाविरुद्ध या डावखोऱ्या फलंदाजाने 125 चेंडूत नाबाद 209 धावांची खेळी केली आहे. ठीक आहे. आता अंडर-19 एशिया कप 2025. आता क्रिकेटच्या ज्या काही 2025मध्ये न्यूज आहेत, मी आधी पण सांगितलं, जे मी हे पुस्तक कंप्लीट करून घेत आहे करंट एक्सप्रेस, त्याच्यात सगळ्या ज्या न्यूज आहेत स्पोर्ट्स न्यूज एकत्र, त्याच्यावरचं लेक्चर आपलं आलेलं आहे. तर सगळ्या एकत्र करायच्या आणि क्रिकेटच्या न्यूजमध्ये भारत कुठे कुठे जिंकला आहे, भारताचं रँकिंग काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे. तर तसे तुम्ही नोट्स तयार करा. तर अंडर-19 एशिया कपमध्ये काय, विजेता कोण, पाकिस्तान. उपविजेता भारत. कर्णधार कोण, आयुष म्हात्रे. अंडर-19मध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय. अंडर-19मध्ये म्हणतात ते द्विशतक करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा अभिज्ञान कुंडू. ठीक आहे. पुढे बघा, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर क्रीडा स्पर्धा 2025. तर ठिकाण काय, रायपूर, छत्तीसगड. कालावधी 12 ते 20 डिसेंबर 2025. थीम काय, समता का महोत्सव. समता का महोत्सव. सहभागी खेळाडू 10 राज्यातील 170हून अधिक खेळाडू. कोणाद्वारे, तर छत्तीसगड मितवा संकल्प समिती आणि LGBTQ समुदाय. ठीक आहे. नीट लक्षात ठेवा, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन, राष्ट्रीय ट्रान्सजेंडर क्रीडा स्पर्धेविषयी 2025. ठिकाण कुठे आहे, छत्तीसगड, रायपूर. कोणाद्वारे, छत्तीसगड मितवा संकल्प समिती आणि LGBTQ समुदाय. आणि थीम काय होती, समता का महोत्सव. ठीक आहे. पुढे बघा, FIH पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025. FIHचा फुल फॉर्म काय होतो, फेडरेशन इंटरनॅशनल हॉकी. तर आवृत्ती किती होती, 14वी होती. यजमान देश होता मदुराई, भारत, चेन्नई, मदुराई. ठीक आहे. तर यजमान देश भारत. आणि हे काय आहे, FIH पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप. काय आहे, ज्युनियर वर्ल्ड कप. कालावधी 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025. जर्मनीने अंतिम सामन्यात स्पेनला हरवून विजेतेपद पटकावले. जर्मनीचे हे 8वे विजेतेपद आहे. या स्पर्धेत भारताने अर्जेंटिनाला हरवून कांस्य पदक पटकावले. सर्वाधिक गोल करणारा खेळाडू अमीरुल इस्लाम 18 गोल. सर्वोत्तम खेळाडू कॅस्पर व्हॅन्डरविन नेदरलँडचा आणि सर्वोत्तम गोलकीपर जास्पर डिटझर जर्मनीचा. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, यात जिंकलं कोण, ते जर्मनी. उपविजेता कोण, स्पेन. भारताने काय केलं आहे, तर भारताने अर्जेंटिनाला हरवून कांस्य पदक जिंकलं आहे. ठीक आहे. तर मग नीट लक्षात ठेवा, काय आहे, ज्युनियर हॉकी वर्ल्ड कप आहे. FIH पुरुष हॉकी ज्युनियर वर्ल्ड कप 2025.
झालं कुठे, आपल्या भारतात झालेलं आहे, म्हणून ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि त्यानंतर अर्जेंटिनाला हरवून कांस्यपदक भारताने पटकावलं आहे. जर्मनी जिंकलेलं आहे. जर्मनीचं हे 8वं विजेतेपद आहे. नंतर सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण? अमीरुल इस्लाम. आणि सर्वोत्तम खेळाडू कॅस्पर व्हॅन्डरविन. आणि सर्वोत्तम गोलकीपर जास्पर डिटझर. ठीक आहे. कोणकोणत्या देशाचं आहे हे पण नीट लक्षात ठेवा. पुढे बघा. आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धा 2025. साऊथ ईस्ट एशियन स्पोर्ट्स न्यूज. काय आहे हे? आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धा 2025 आहे ना. काय म्हणतो आपण त्याला? साऊथ ईस्ट एशियन स्पोर्ट्स कॉम्पिटिशन 2025. हां, कितव्या क्रमांकाचे आहेत ते? 33व्या. ठिकाण काय? बँकॉक, चोनबुरी आणि सोंगखला, थायलंड. हां, शुभंकर द सांस हे काय आहे तुम्हाला दाखवते. हे एक थाई विणकाम आहे. शुभंकर द सांस. मोटो काय? एव्हर फॉरवर्ड. कालावधी 9 ते 20 डिसेंबर 2025. या स्पर्धेत थायलंडने 499 पदकं जिंकून प्रथम स्थान पटकावलं आहे. थायलंडने. आग्नेय आशियाई 11 देश: थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, कंबोडिया, फिलिपिन्स, सिंगापूर, म्यानमार, व्हिएतनाम, लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक, ब्रुनेई, तिमोर लेस्ट. ठीक आहे. आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धा आपण बघितलेल्या आहे. आणि आग्नेय आशियाई साऊथ ईस्ट एशियन नेशन जे आहेत ते 11 नेशन आपल्याला माहिती पाहिजे. हे बघा, हे जे शुभंकर मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे दिसतंय तुम्हाला द सांस थाई विणकाम. तर विणकाम म्हणजे तेच विणतो ना आपण ते. ठीक आहे. तर हे द सांस थाई विणकाम. द 33rd थायलंड साऊथ ईस्ट एशियन गेम्स मॅस्कॉट. शुभंकर काय त्याचं? हा, द सांस. तर हे पण लक्षात ठेवा, माहिती पाहिजे. कसला आहे? आग्नेय आशियाई क्रीडा स्पर्धेचा. हां, पुढे बघा. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धामध्ये 1-2 मिनिट फक्त बघा. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2025 युनिव्हर्सिटी गेम्स. क्रमांक कितवा होता? 5वा. कालावधी 21 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2025. ठिकाण जयपूर, राजस्थान. शुभंकर खम्मा आणि घनी. राजस्थानमधील 7 शहरांमध्ये पार पडली. जयपूर, अजमेर, उदयपूर, जोधपूर, बिकानेर, कोटा, भरतपूर. पूरपूरवाले बघा 1, 2, 3, 4, 7 याच्यात पार पडली ना. त्याच्यातलं पूरवाले 4 आहेत. जयपूर, उदयपूर, जोधपूर, भरतपूर. आणि बाकीचे 3 काय? अजमेर, बिकानेर आणि कोटा. झाले 7. नेर आणि मेर आणि एक वेगळं नाव कोटा. लक्षात ठेवा. ठीक आहे. ही स्पर्धा 23 पदक क्रीडा आणि एक प्रात्यक्षिक खेळात खो खो आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत पहिल्यांदाच बीच व्हॉलीबॉल, कॅनोईंग आणि कायाकिंग आणि सायकलिंगचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. काय बघतो आहोत आपण? युनिव्हर्सिटी गेम्स. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स बघत आहोत. यामध्ये काय? व्हॉलीबॉल, कॅनोईंग, कायाकिंग आणि सायकलिंगचा पहिल्यांदाच समावेश करण्यात आला. पुढे बघा. अंतिम पदतालिका आपण बघूया. तर अंतिम पदतालिकेमध्ये चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाबची प्रथम क्रमांक. एकूण किती? 67 मेडल्स. त्याच्यात 42 सुवर्ण, 14 रौप्य, 11 कांस्य. नंतर लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब दुसऱ्या क्रमांकावर. गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर पंजाब. म्हणजे पहिलं 3 जे आहेत ना युनिव्हर्सिटी, त्या तिन्ही पण पंजाबच्याच आहेत. चंदीगड युनिव्हर्सिटी सलग दुसऱ्यांदा प्रथम क्रमांकावर आहे. हे पण लक्षात ठेवा. मग आपल्या महाराष्ट्रातल्या एखाद्या विद्यापीठाची काय कामगिरी आहे? तर 8व्या क्रमांकावर आपलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे, ज्याच्यात 9 सुवर्ण, 17 रौप्य आणि 12 कांस्य. ठीक आहे. 38 एकूण मेडल्स. राहील लक्षात. सलग 2 वेळा खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेत पदतालिकेत प्रथम क्रमांकावर चंदीगड विद्यापीठ आहे. ठीक आहे. पुढे बघा.
सॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025 क्रमांक कितवी? पहिल्या क्रमांकाची आहे, त्यामुळे खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे, जे काही पहिलं असतं तर आपल्याला ते माहिती पाहिजे. हां, सॅफ महिला क्लब चॅम्पियनशिप 2025. सॅफ काय असतं बघा, SAFF म्हणजे साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन. हां, पहिल्याच क्रमांकाची आहे, त्यामुळे माहिती पाहिजे. कालावधी 5 ते 20 डिसेंबर 2025. ठिकाण काठमांडू दशरथ स्टेडियम, नेपाळ. विजेता संघ ईस्ट बंगाल क्लब. उपविजेता संघ नेपाळ APF क्लब. विजेता बघा ईस्ट बंगाल क्लब, उपविजेता नेपाळ APF क्लब. सर्वाधिक गोल करणारी खेळाडू फाजिला इक्कापुट ईस्ट बंगालची. फेअर प्ले पुरस्कार भूतान ट्रान्सपोर्ट युनायटेड. ईस्ट बंगाल हा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय क्लब ठरला, IMP. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि पहिला आहे म्हणून आपल्याला माहितीच पाहिजे. पुढे बघा स्क्वॅश. हां, स्क्वॅश विश्वचषक 2025. आधी तर आपल्याला हे माहिती पाहिजे की स्क्वॅश हा नेमका खेळला कसा जातो. तर काय असतं, एक मिनिट मला बघू द्या. हां, मी इमेज आणलेली आहे तुमच्यासाठी. हे दिसतंय तुम्हाला? हे बघा, हे रॅकेट दिसतंय आणि हा बॉल आहे. हां, तर मग हे माहिती असू द्या स्क्वॅश म्हणजे कसं खेळलं जातं. हां, तर रबर बॉल असतो तो आणि ती रॅकेट असते. हां, हे लक्षात ठेवा. स्क्वॅश विश्वचषक 2025. आता इथे क्रमांक 4 दिली आहे, पण आपण जेव्हा पुढे अभ्यास करतो ना तेव्हा ही 5व्या क्रमांकाची आहे, आपल्या हे निदर्शनास येतं. मग मी गुगल सर्च केलं तेव्हा मला कन्फर्म झालं की 5व्या क्रमांकाची आहे. ठीक आहे, तर मग स्क्वॅश विश्वचषक 2025 कितव्या क्रमांकाची आहे? 5व्या क्रमांकाची. ठिकाण काय आहे? SDAT स्टेडियम, चेन्नई, भारत. स्पोर्ट्स डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ तमिळनाडू. समाविष्ट देश 12. भारताने 2025चा स्क्वॅश वर्ल्ड कप हाँगकाँगला 3-0 असा हरवून पहिल्यांदाच जिंकला आहे. ठीक आहे, फर्स्ट टाईम, त्यामुळे आपल्याला माहीत पाहिजे. स्क्वॅश वर्ल्ड कप जिंकणारा भारत पहिला आशियाई देश ठरला. एकही सामना न गमावता जिंकले विजेतेपद. 2028मध्ये लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेतही हा खेळाचा समावेश करण्यात आला. आत्तापर्यंतचे स्क्वॅश विजेते व उपविजेते देश. तर बघा, यजमान देश सलग 3 वेळा आहे भारत. आणि भारत इथे पहिल्यांदा जिंकला आहे, हे पण नीट लक्षात ठेवा. पण सलग जे यजमान देशपद भूषवलं आहे चेन्नई येथे भूषविण्यात आलेलं आहे. तर बघा, वर्ष 1996मध्ये पहिल्यांदा, 1999मध्ये दुसऱ्यांदा, 2011मध्ये तिसऱ्यांदा, 23मध्ये चौथ्यांदा, 25मध्ये पाचव्यांदा. ठीक आहे, आणि सगळ्यात पहिले मलेशियाला झालेली आणि पहिल्याच याच्यात ऑस्ट्रेलिया विजेता होता. आणि आता आपण मेन हे लक्षात ठेवा, भारत पहिल्यांदा जिंकला आहे ना 2025. चेन्नई भारत यजमान देश आणि विजेता भारत, उपविजेता हाँगकाँग. ठीक आहे, पुढे बघा, भारतीय संघात जोशना चिन्नप्पा, अभय सिंग, वेलावन सेंथिल कुमार, अनाहत सिंग यांचा समावेश होता. ठीक आहे, आता यांची नावं माहिती असायला पाहिजे, कारण आपल्याला कोणता खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे हे पण माहिती पाहिजे. तो जोशना चिन्नप्पा, अभय सिंग, वेलावन सेंथिल कुमार, अनाहत सिंग हे कोण? तर स्क्वॅशशी रिलेटेड खेळाडू आहेत. ठीक आहे, राहील लक्षात. स्क्वॅशमध्ये म्हणजे 5वी होती ही टुर्नामेंट आणि भारत जिंकलेला आहे कोणाला? हाँगकाँगला हरवून. ठीक आहे, आपण आता बघूया सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025. तर बघा, सय्यद मुश्ताक अली कोण होते? तर ते दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले. म्हणजे ही काय आहे? क्रिकेटची एक टुर्नामेंट आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 कितव्या क्रमांकाची होती? 18व्या. विजेता संघ झारखंड, जो पहिल्यांदाच विजेता झाला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर उपविजेता संघ हरियाणा. फॉर्मॅट काय आहे? 2020चं फॉर्मॅट आहे. अंतिम सामना ठिकाण महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,
गहुंजे पुणे, ठीक आहे. झारखंडने 20 षटकात 3 बाद 262 धावा केल्या. मुश्ताक अली स्पर्धेच्या अंतिम लढतीत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. याचा पाठलाग करताना हरियाणाचा डाव 18.3 षटकात 193 धावात आटोपला. झारखंडने हरियाणाने 69 धावांनी मात केली. झारखंड कर्णधार ईशान किशन 49 चेंडूत 101 धावा प्लेयर ऑफ द मॅच ठरला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीविषयी बघा. सुरुवात 2007 आंतरराज्यीय T20 स्पर्धा आहे. दिग्गज भारतीय क्रिकेटपटू सय्यद मुश्ताक अली यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं. सर्वाधिक 3 वेळा जिंकलं कोणी? तामिळनाडूने जिंकलेली आहे. बघा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025. जर आपल्याला माहिती पाहिजे थोडक्यात विचारलं तर काय आहे? आंतरराज्यीय T20 स्पर्धा आहे. आणि कोणाच्या नावावरून? तर दिग्गज भारतीय क्रिकेटपटू होते सय्यद मुश्ताक अली, त्यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलेलं आहे. पहिल्यांदाच झारखंड विजेता झालेला आहे. फॉर्मॅट कसं आहे? 2020चं फॉर्मॅट आहे. सर्वाधिक वेळा विजेता कोण झालेला आहे? तामिळनाडू झालेला आहे. झारखंडचा कर्णधार कोण? आणि झारखंड विजेता आहे ना, झारखंडचा कर्णधार ईशान किशन, जो प्लेयर ऑफ द मॅच ठरलेला आहे. पुढे बघा. आशियाई युवा पॅरा गेम्स 2025. ठिकाण दुबई UAE. दुसऱ्यांदा आयोजन पहिल्यांदा 2017 बघा. आता आपण काय बघतो आहोत? आशियाई युवा पॅरा गेम्स कुठे आहे? दुबईला झालेलं आहे, UAE. दुसऱ्यांदा आयोजन, पहिल्यांदा 2017 आयोजन करण्यात आलं होतं. आवृत्ती कितवी आहे? 5वी आहे. कालावधी 7 ते 14 डिसेंबर 2025. सहभागी देश आहे 35. सहभागी खेळाडू 1500. शुभंकर कोण आहे? फॉक्सी आहे. फॉक्सी कोण आहे? जो UAE मूळ प्रजाती असलेल्या अमिराती वाळवंटातील कोल्ह्यापासून प्रेरित आहे. हे नीट लक्षात ठेवा. प्रथम क्रमांकावर आहे उझबेकिस्तान. पहिलं लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकावर इराण, तिसऱ्या क्रमांकावर जपान आणि 7व्या क्रमांकावर कोण आहे? तर भारत आहे. 102 पदके आणि सुवर्ण 36. बघा वाचून घेऊ मग पुन्हा रिपीट करू आपण. या स्पर्धेत भारताच्या दिव्यांग तैराक अब्दुल कादिर इंदोरी मध्य प्रदेशचा याने 3 सुवर्ण 1 कांस्य पदक जिंकले. 3 सुवर्ण 1 कांस्य पदक जिंकले. त्याने हे पदक पोहणे या क्रीडा प्रकारात जिंकले. 2029ची 6वी स्पर्धा कंबोडिया या देशात होणार आहे. बघा आशियाई युवा पॅरा गेम्स आपण बघत आहोत. तर याच्यात मेन काय आहे? तर आशियाई युवा पॅरा गेम्स 2025. तर आवृत्ती कितवी आहे याची? 5वी आहे. आणि ठिकाण काय आहे याचं? दुबई आहे, UAE. दुसऱ्यांदा आयोजन झालं आहे. मग पहिल्यांदा कधी झालं? 2017. मॅस्कॉट काय आहे? तो फॉक्सी. शुभंकर कोल्ह्यापासून प्रेरित. फॉक्सी म्हणजे कोल्ह्यापासून प्रेरित एक प्राणी. नंतर जिंकलं कोण? विजेता कोण? पहिल्या क्रमांकावर उझबेकिस्तान आहे, नंतर इराण, मग जपान. आपल्या भारताचं स्थान काय आहे? 7वं आहे. मग याच्यात भारताची कामगिरी काय? तर दिव्यांग तैराक अब्दुल कादिर इंदोरी, जो मध्य प्रदेशचा आहे, याने 3 सुवर्ण आणि 1 कांस्य पदक जिंकलं पोहणं या क्रीडा प्रकारात. 2029ची 6वी स्पर्धा कंबोडिया या देशात होईल. ठीक आहे. पुढे बघा. रोल बॉल वर्ल्ड कप. आता रोल बॉल वर्ल्ड कप हा 3 खेळांचा मिळून कॉम्बिनेशनचा तो आहे. मी तुम्हाला त्याच्या पण इमेजेस दाखवते म्हणजे तुम्हाला नीट लक्षात राहील. आणि हे खूप महत्त्वाचं पण आहे. 1-2 मिनिट फक्त. हां, तर बघा जे 3 खेळ आहेत आपण आधी वाचून घेऊ मग तुम्हाला सांगते. बघा 3 खेळ जे आहेत ना कोणते कोणते बघा. बास्केटबॉल, हँडबॉल आणि थ्रोबॉलचं मिश्रण म्हणजे काय? तर रोल बॉल. मेन काय असते याच्यात? तुम्ही काय करा, गुगल सर्च कर. गुगल नाही, यूट्यूबला जायचं आणि रोल बॉल वर्ल्ड कप 2025 असं सर्च करायचं. मग त्याचे शॉर्ट व्हिडिओ येतात.
तर मग तुम्हाला कळेल की काय असतं, स्केटिंग असतं. स्केटिंग करतात ना, स्केटिंगवर हे सगळे खेळाडू खेळतात. म्हणजे किती स्किल असेल बघा, विचार करा. बास्केटबॉल, हँडबॉल आणि थ्रोबॉलचं मिश्रण आहे, ज्यात खेळाडू स्केट्सवर असताना चेंडू बाउन्स करत गोल करण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. जो स्केटिंग करतो ना आपण, त्याच्यावर हा खेळ आहे. म्हणजे किती भारी असेल विचार करा. कसं खेळत असतील, किती कॉन्सन्ट्रेशन असेल त्यांचं, सगळं बॅलन्स करायचं. कारण स्केटिंग करणंच किती अवघड आहे. बघा, रोल बॉल वर्ल्ड कप 2025, ठिकाण दुबई, UAE. आता आपण आशियाई युवा पॅरा गेम्स बघितले, ते पण कुठे होते, UAE. ही कितव्या क्रमांकाची होती, 7व्या. कालावधी 14 ते 18 डिसेंबर 2025. निकाल काय, तर भारतीय महिला गटाने केनियाला 3-2 असं हरवून विजय प्राप्त केला. भारतीय पुरुष गटाने केनियाला 11-10 असं हरवून विजय प्राप्त. दोन्ही संघाने अंतिम सामन्यात केनियाला हरवून जागतिक विजेतेपद जिंकले. म्हणजे बघा, रोल बॉल वर्ल्ड कप आपल्यासाठी काहीतरी वेगळं आहे, हटके आहे. त्याच्यात काय केलं भारताने, म्हणजे पुरुष आणि महिला दोन्ही गटात भारत जिंकला आणि केनियाला हरवलं. ठीक आहे. पुरुष गट रोल बॉल वर्ल्ड कप. आता याच्यात बघा वर्ष, ही कितव्या क्रमांकाची आहे, 7व्या क्रमांकाची. हां, आता इथे त्यांनी पुरुष आणि महिला दोघांचं दिलेलं आहे. तर हे मी तुम्हाला जास्त वाचून दाखवत नाही. यजमान देश बघून घ्या. इकडे विजेता आणि इकडे उपविजेते दिलेले आहेत. हां, आणि तसंच इकडे महिला गट रोल बॉल वर्ल्ड कपचं पण इथे दिलेलं आहे. ठीक आहे. आता मेन तुम्हाला 2025चं माहिती असू द्या. दुबई भारत विजेता आणि केनिया उपविजेता. आणि 2023चं जास्तीत जास्त ठेवा, पुण्याला झालेली केनिया विजेता आणि इजिप्त उपविजेता. तसंच पुरुष गटाचं लक्षात ठेवा. आता जे सांगितलं ते महिला गटाचं होतं. पुरुष गटाचं बघा, 2025 दुबई भारत विजेता, केनिया उपविजेता. हां, आणि 2023मध्ये पुरुष गटात जी पुण्याला झाली, केनिया विजेता आणि भारत उपविजेता. ठीक आहे. मला असं वाटतं एवढं कन्फ्युजिंग विचारणार नाही. फक्त 2025मध्ये दुबईला झाली, भारत जिंकला आणि केनिया उपविजेता, पुरुष आणि महिला गटात दोन्हीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर रोल बॉल हा एक रोमांचक सांघिक खेळ आहे, जो रोलर स्केट्सवर खेळला जातो, ज्यात बास्केटबॉल, हँडबॉल आणि थ्रोबॉलचे मिश्रण आहे, ज्यात खेळाडू स्केट्सवर असताना चेंडू बाउन्स करत गोल करण्याचा प्रयत्न करतात. या खेळाचे जनक कोण, राजू दाभाडे, पुण्याचे. बघा, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहे. नाव नीट लक्षात ठेवा, राजू दाभाडे. पुढे बघा, स्मृती मानधनाचं रेकॉर्ड. हां, बघा, स्मृती मानधना रेकॉर्ड्स. T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी पहिली भारतीय महिला. कशा, T20 क्रिकेटमध्ये 4000 धावा पूर्ण करणारी. सर्वात कमी डावात 10,000 आंतरराष्ट्रीय धावा करणारी महिला क्रिकेटपटू ठरली. 2025 या एका वर्षात सर्वाधिक धावा 1703 धावा. ठीक आहे, एका वर्षात. महिला T20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारी फलंदाज ठरली. मिताली राजनंतर 10,000 धावा करणारी ती भारताची दुसरी व जगातली चौथी खेळाडू ठरली. ठीक आहे. स्मृती मानधनाचे रेकॉर्ड्स नीट लक्षात ठेवा. पुढे बघा, आपले स्पोर्ट्स न्यूज झालेल्या आहेत. आता बाकीच्या जे काही GK आहेत, GK रिलेटेड बाकीच्या इतर ज्या न्यूज आहेत त्या आपण कंप्लीट करणार आहोत. बघा, इन्व्हेस्ट महाराष्ट्र स्थापना. राज्यात अधिकाधिक थेट परदेशी गुंतवणूक आणण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली. इन्व्हेस्ट महाराष्ट्र या नव्या संस्थेची स्थापना. या संस्थेला 3,000 कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले. म्हणजे इन्व्हेस्ट महाराष्ट्र काय आहे, तर ही एक संस्था आहे. हां, काय तिचा उद्देश आहे, तर राज्यात अधिकाधिक थेट परकीय गुंतवणूक आणण्यासाठी त्याची स्थापना करण्यात आली. या संस्थेला किती भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आलं, तर 3,000 कोटी. 1,00,000 कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान होणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. इन्व्हेस्ट, बघा कुठे होतो आपण, वाचते पुन्हा. या संस्थेला 3,000 कोटींचे भागभांडवल उपलब्ध करून देण्यात आले. 1,00,000 कोटी डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान होणारे
महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र संस्थेच्या माध्यमातून दर 2 वर्षांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र या जागतिक गुंतवणूक परिषदेचे आयोजित करण्यात येणार आहे. ठीक आहे. बघा, नव्या धोरणाच्या माध्यमातून उद्योग विभागाचे आता उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग असे नामांकन करण्यात आले. ठीक आहे. उद्योग विभागाचं नाव आता काय करण्यात आलं आहे? उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग. नवीन उद्योग धोरण हे सन 2025 ते 30, 30 ते 40 आणि 40 ते 60 अशा 3 टप्प्यात धोरण राबवले जाणार आहे. ठीक आहे. पुढे बघा, इंडिगो विमान कामकाज कोलमडले. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो डिसेंबर 2025 मध्ये 2000हून अधिक उड्डाणे थांबवण्यात आली. मुख्य कारण इंडिगोकडून फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियम लागू करण्यात झालेली चूक. मुख्य कारण काय? इंडिगोकडून फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन नियम लागू करण्यात झालेली चूक. जुलै आणि नोव्हेंबर 2025 मध्ये अंमलात आलेल्या नव्या नियमावलीचे पालन करण्यात इंडिगोला अपयश आले. रात्रीच्या उड्डाणाबाबत आणि आठवड्याच्या विश्रांतीबाबत वैमानिकांसाठी कठोर नियम लागू करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025च्या अंतिम मुदतीपूर्वी योग्य नियोजन करण्यास इंडिगो अपयशी ठरली. ठीक आहे. रात्रीच्या उड्डाणाबाबत आणि आठवड्याच्या विश्रांतीबाबत वैमानिकांसाठी कठोर नियम लागू करण्यासाठी 1 नोव्हेंबर 2025च्या अंतिम मुदतीपूर्वी योग्य नियोजन करण्यास इंडिगो अपयशी ठरली. इंडिगोचे मालक राहुल भाटिया 2025 मध्ये DGCAने पायलट आणि क्रू मेंबरसाठी नवीन नियम फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन लागू केली. यामध्ये पायलट आणि क्रूच्या विश्रांती वेळ वाढवण्यात आला. रात्रीच्या लँडिंग्सवर मर्यादा आणण्यात आली. या प्रकरणाची चौकशी समिती संजय ब्राह्मणे, अमित गुप्ता, कपिल मांगलिक, लोकेश रामपाल. नव्या नियमातील मर्यादा काय? तर बघा, वैमानिक उड्डाण तास 48 वरून 36, रात्री विमान उतरवल्याची संख्या 6 वरून 2, दैनंदिन कामाचे तास 8, साप्ताहिक कामाचे तास 35, मासिक 135 तर वार्षिक 1000 तास. हे तास कमी झाल्यावर पूर्वीची उड्डाणे कायम ठेवण्यासाठी इंडिगोला नवीन वैमानिक भरती करावी लागणार होती, पण इंडिगोने ही प्रक्रिया राबवली नाही. तर अशी आहे ती न्यूज. इंडिगो विमान कामकाज कोलमडले. ठीक आहे. पुढे बघा, इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल IISF 2025. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल हा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानात लोकसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या व्यासपीठांपैकी एक आहे. कितव्या क्रमांकाचं होतं? 11व्या. कोणाद्वारे? पृथ्वी विज्ञान मंत्रालय. कालावधी 6 ते 9 डिसेंबर 2025. ठिकाण काय? पंचकुला, हरियाणा. थीम काय आहे? विज्ञान समृद्धीकडे स्वावलंबी भारतासाठी. उद्घाटक जितेंद्र सिंह. सुरुवात 2015 पासून. बघा इथे काय लिहिले? 11व्या क्रमांकाची आहे आणि सुरुवात 2015. म्हणजे 2015ला जी स्टार्ट होते ना, ती सलग कुठेही खंड न पडता जर विचार केला तर 2025ची 11वी बरोबर येते. उद्दिष्ट बघा कुठे झाली आहे? पंचकुला, हरियाणा. हे नीट लक्षात ठेवा. काय बघतो आहोत आपण? IISF इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल बघतो. ठीक आहे. उद्दिष्ट भारताची विज्ञान संस्कृती मजबूत करणे, लोकसहभाग वाढवणे आणि संशोधन, नवोपक्रम आणि प्रतिभा विकासातील राष्ट्रीय उद्दिष्टांना पाठिंबा देणे. आत्तापर्यंतच्या IISF परिषदा आणि थीम बघा. आता इथे जे आहे आता ह्या सगळ्या वाचून नाही दाखवत मी, एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या. मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा, आता पहिली कुठे झाली? नवी दिल्ली 2015 आणि दुसरी पण कुठे? नवी दिल्ली 2016ला. मग मद्रास, लखनौ, कोलकाता व्हर्च्युअल प्लॅटफॉर्म. गोव्याची एक लक्षात ठेवा. भोपाळ, फरीदाबाद आणि 2000
2024ची आणि 2025ची असं लक्षात ठेवा. 2024ची झाली गुवाहाटीला म्हणजे नॉर्थ ईस्टला, मग नॉर्थ ईस्ट राज्य आहे त्यामुळे ते माहिती पाहिजे, आणि 2025ची रिसेंट आहे त्यामुळे ती माहिती पाहिजे. मग पंचकुला हरियाणा 2025 थीम काय, विज्ञान समृद्धीकडे स्वावलंबी भारतासाठी. आणि गुवाहाटीला जी झाली तिचं काय होतं 2024ची, विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे चलित जागतिक उत्पादन केंद्रात भारताचे रूपांतर. ठीक आहे, आणि बाकी मग तुम्ही बघून घ्या. हां, अशा पद्धतीने त्या थीम आहेत. पहिल्या दोन याची बघून घेऊ. 2015ची विज्ञानाचा विचार करा, विज्ञान जगा. दुसऱ्या याची होती लोकांसाठी विज्ञान. ठीक आहे, पुढे बघा. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता दुसरी सुधारणा विधेयक 2025 विधानसभेत मंजूर 9 डिसेंबर 2025 रोजी. उद्देश राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडावरील जाचकटी शिथिल करणे. बघा काय बघतो आता आपण, जमीन महसूल संहिता विधेयक 2025 विधेयक 2025 त्याची सुधारणा दुसरी विधानसभेत मंजूर झालं 9 डिसेंबर 2025. उद्देश काय, राज्यातील नागरी वस्त्यांमध्ये गुंठेवारी किंवा लहान भूखंडावरील जाचकट्टी शिथिल करणे. विधेयकाची वैशिष्ट्ये, लहान भूखंडांची खरेदी विक्री सुलभ होणार, संबंधित मालकांचे नाव स्वतंत्रपणे सातबारा उतार्यावर लागणार, नागरी भागात जमिनीच्या अकृषिक वापरासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीची गरज नाही, नियोजन प्राधिकरणाने परवानगी दिल्यास थेट येणे परवानगी गृहीत धरली जाईल. 15 ऑक्टोबर 2024 नंतर कोणालाही नव्याने तुकडा पाडता येणार नाही. 15 ऑक्टोबर 1965 ते 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 पर्यंतच्या व्यवहारांना नियमित करण्यासाठी अध्यादेश आणला गेला, ज्यात कोणतेही शुल्क लागणार नाही. हां, बघा आता 2-3च न्यूज बाकी आहे, 3 न्यूज बाकी आहे, मग आपलं लेक्चर संपेल. बेनिन देशातील लष्करी बंड. हां, आता बेनिन देश कुठे आहे तर आफ्रिका खंडातला तो एक देश आहे. तर आफ्रिका खंडामध्ये पण कुठे, हे बघा हा आहे आफ्रिका खंड, दिसतोय तुम्हाला. ही आहे ईस्ट, ही आहे वेस्ट साईड, ही नॉर्थ आणि ही साऊथ, म्हणजे ईस्ट वेस्ट साईडला हा बेनिन देश आहे, वेस्ट आफ्रिकामधला. ठीक आहे, आणि अजून तुम्हाला दाखवते. हां, तर बेनिन देश मला तुम्हाला जरा नीट दाखवायचा आहे. बघा आता जर त्याला झूम केलं किंवा मी झूममध्येच आणला होता बेनिन, आणि त्याची कॅपिटल आहे कोटोनू. हां, ही त्याची कॅपिटल आहे. बघा हा आहे बेनिन देश जो वेस्ट आफ्रिकामध्ये आहे, आणि ही त्याची कॅपिटल आहे कोटोनू. ठीक आहे, तर मग या गोष्टी थोड्या लक्षात ठेवा. मग तिथे नेमकं काय झालं तर बेनिन देशातील लष्करी बंड 7 डिसेंबर 2025 मध्ये पश्चिम आफ्रिकेतील बेनिन या देशात लष्करी बंडाचा प्रयत्न फसला. लष्करातील काही असंतुष्ट सैनिकांनी सरकारी वृत्तवाहिन्यांचा ताबा घेऊन देशाची सत्ता काबीज केल्याची घोषणा केली. मिलिटरी कमिटी ऑफ फ्री फाउंडेशनच्या बॅनरखाली लेफ्टनंट कर्नल पास्कल टिग्री यांच्या नेतृत्वाखाली सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष पॅट्रिस टॅलोन यांचे सरकार बरखास्त केल्याचे जाहीर केले होते, परंतु काही तासातच हे बंड मोडून काढले. बेनिनची राजधानी कोटोनू आणि लष्करी बंडाचे कारण सैनिकांच्या कल्याणाकडे होणारे दुर्लक्ष. ठीक आहे, आता पुढे बघा. शस्त्रनिर्मिती कंपन्यात भारताच्या 3 कंपन्यांना जागतिक मान्यता. शस्त्रनिर्मिती कंपन्यात भारताच्या 3 कंपन्यांना जागतिक मान्यता. बघा, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, ज्याला आपण सिप्री म्हणतो. ठीक आहे, सिप्री, स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट, जिचं हेडक्वार्टर स्वीडनला आहे, द्वारे जाहीर केलेल्या अहवालात टॉप 100 शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांमध्ये भारतातील 3 कंपन्यांचा समावेश आहे. आणि त्यांचा क्रमवारी बघा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तेजस फायटर जेटचं उत्पादन क्रमांक 44वा.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड रडार व इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर सिस्टीम 58वा क्रमांक आणि माझगाव डॉकयार्ड लिमिटेड युद्धनौका आणि पाणबुडी निर्मिती 91वा क्रमांक. ठीक आहे. संचार साथी ॲप पुढे बघू आपण. संचार साथी ॲप केंद्र सरकारने तयार केलेले सायबर सिक्युरिटी ॲप संचार साथीच्या कथित सक्तीवरून डिसेंबर 2025 मध्ये वाद निर्माण झाला. जो संचार साथी ॲप आहे ना त्याच्यावरून वाद निर्माण झाला. केंद्र सरकारने तयार केलेले काय आहे ते सायबर सिक्युरिटी ॲप संचार साथीच्या कथित सक्तीवरून डिसेंबर 2025 मध्ये वाद निर्माण झाला. सायबर सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी दूरसंचार विभागाच्या पुढाकाराने संचार साथी ॲपची सुरुवात करण्यात आली होती. विकसित केले कोणी? दूरसंचार विभाग DOT डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन. ॲप लॉन्च कधी केलं होतं? 2023 मध्ये. उद्देश काय होता? स्पॅम कॉल ब्लॉक करणे, चोरीस गेलेले मोबाईल परत मिळवणे, सायबर सुरक्षा, नेट बँकिंग सुरक्षित. विरोधकांचा काय आक्षेप होता की पाळत ठेवणारे हे ॲप आहे. तर अशा पद्धतीने आज आपलं काय झालंय डिसेंबरचा दुसरा भाग होता ज्याच्यात आपण काय बघितलं तर स्पोर्ट्स न्यूज आणि बाकी काही महत्त्वाच्या न्यूज. ठीक आहे. धन्यवाद.